ठीक. तर यस, परत एकदा नवीन लेक्चर नंबर 4, शाखंभरी क्लासेस 2.0 MSTCT 2022 11 ट्रिग्नोमेट्री फर्स्ट. तर जबरदस्त. ठीक आहे. आता हा जो सेशन येणार आहे तो बघा, मी ऑब्जेक्टिव्ह अँड थेरी क्वेश्चन्स, ठीक आहे, जे तुम्हाला पाहिजे ना रे त्यासाठी. ठीक आहे, तर पटकन लाईक करा आणि A to Z लेक्चर बघा, कारण की एक नंबर आहे. ठीक आहे, तुम्हाला बघायचंय का? तर क्वेश्चन्स मी काही टेक्स्टबुक मधले घेतलेले आहेत, काही टेक्स्टबुकच्या बाहेरचे. थोडक्यात ऑब्जेक्टिव्ह जे आहेत हे टेक्स्टबुक मधले, म्हणजे इथनं तुमचा हा बहुतेक एक्सरसाइज करेक्ट 2.2 इथनं स्टार्ट होतोय. आणि हे बघू शकता तुम्ही की AB अँगल्स इन सेकंड क्वाड्रंट. ठीक आहे, हे तुमचे टेक्स्टबुक मधले क्वेश्चन्स आहेत. तुम्ही ऑब्जेक्टिव्ह सुद्धा काही घेतलेले आहेत मी, की जे इम्पॉर्टंट आहेत, हे बघू शकता ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे, दिस इज ऑल्सो क्वेश्चन हिअर. आणि हा, तर हा एंड आहे, हा बहुतेक माझा लास्ट क्वेश्चन आहे, बरोबर. तर दिस इज अ लास्ट क्वेश्चन. ठीक आहे, तर परत एकदा शाखंभरी क्लासेस 2.0 MSTCT मॅथमॅटिक्स. ठीक आहे, थोडस बारीक करतो, मागच्या लेक्चर मध्ये थोडस मोठं झालं त्यामुळे तुम्हाला दिसायचा प्रॉब्लेम झाला. आता त्याला मी काय करू, राईट, चुकून झालं माझ्याकडे. मी काय करू असं उद्धटासारखं नाही म्हणत मी, चुकून झालं, तर ते नको व्हायला होतं म्हणूनच घेतलं. आता बारकं गेलेलं आहे, आता दिसायला काही प्रॉब्लेम. आणि आता आपला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, त्यामुळे लेक्चर नंबर सेकंड लास्ट आहे लेक्चर हे. लेक्चर नंबर 5 उद्या येईल आणि त्यात तो पूर्ण ऑब्जेक्टिव्हचा सेशन असेल. हा मी थेरी क्वेश्चनचा घेतलेला आहे, थेरी क्वेश्चन प्लस ऑब्जेक्टिव्ह पण घेतले. आणि ऑब्जेक्टिव्ह पण असं नको की लिंक लावूया, हा ना, लिंक राहू दे. आणि मागच्या लेक्चरला काय शिकलो होतं, तर मागच्या लेक्चरला खूप काही, म्हणजे ग्राफ पाहिला होता, हा ना, साइन एक्सचा ग्राफ कसा असतो, साइन एक्सचा ग्राफ कसा असतो, तो इम्पॉर्टंट होता तो. ठीक आहे, साइन एक्सचा ग्राफ कसा असतो, y इज इक्वल टू साइन एक्स, कसा असतो रे ग्राफ, दिस लाईक असा असतो का. इथून पुढं तसंच राहणार, इकडून पुढं पण असाच राहणार. इथे असेल π/2, इथे अजून π/2 गेलं तर पाय, आणि इथे 2π. आणि cos x चा ग्राफ, y इज इक्वल टू cos x चा ग्राफ कसा असणार रे, असं 0 ला 1 असतो ना cos, पाय. इथे 2π ला परत हे होणार, इथे पाय ला -1 होणार, आणि इथे π/2 ला 0. आता थोडस समजून घ्या की आणि अजून एक फॉर्म्युले बघितले होते, साइन ऑफ मायनस थिटा, मायनस साइन थिटा असतो, आणि कॉस ऑफ मायनस थिटा हा कॉस थिटा असतो. बाकीचे फॉर्म्युले ह्याच्यानुसारच. ठीक आहे, तर इम्पॉर्टंट का होतं. आणि क्वेश्चन पण पाहिले होते आपण, एक क्वेश्चन चुकलेला थोडासा, मी त्याची माफी मागतो. ठीक आहे, तर थोडं तुम्ही समजून घ्या, माणूस आहे मी पण. तर फर्स्ट क्वेश्चन या लेक्चरचं काय बघा बरं, काय आहे बघा, कसं सॉल्व्ह करणार बघा. व्हिडिओला पॉज करून येते का बघा, किंवा मी तर सॉल्व्ह करून देणारच आहे. ठीक आहे, हे गणित आहे बघा, कसं सॉल्व्ह करणार बघा बरं. ठीक आहे, एक्सरसाइज 2.2 मधलं गणित कसं सॉल्व्ह करणार, प्रयत्न तर करा ना. जमतंय का बघा, जमतंय का बघा. आपण जे फॉर्म्युले शिकलोय त्यावरच घेतलेलं आहे, जे फॉर्म्युले शिकलेलो आहे त्यावरच घेतलेलं आहे, त्यामुळे काय याचं नाही. आणि ज्यांना येते त्यांना मी जसं मगाशी म्हणलं तसं पुढे जावं. ठीक आहे, वेळ वाया घालवू नका ना, पटापटा पुढे जावा. आणि जे बाकीचे जे येत आहेत ते बघा सॉल्व्ह करा. तर मी सोडवतो बघा, व्हिडिओ पॉज करून तुम्ही ट्राय करू शकता. कसं घ्यायचं बघा, इथे गिव्हन लिहितो, जे दिलंय ते पहिल्यांदा. गिव्हन 2 sin A इज इक्वल टू 1 -1/√2 cos B. ठीक आहे, हे तुम्हाला दिलंय. आता एकटं घ्या, एकटं म्हणजे कसं बघा, 2 sin A इज इक्वल टू 1, therefore sin A इज इक्वल टू 1/2. sin A ची व्हॅल्यू किती आली, 1/2 आली का, लागणार आहे पुढे, कारण तुम्हाला tan A काढायचा आहे. आणि परत एकदा √2 cos B ला पण करा ना तसंच, √2 cos B इज इक्वल टू ऑल्सो 1,
आणि कॉस बी इज इक्वल टू 1/√2. 1/√2. आता तुम्हाला काही अँगल्सच्या कंडिशन दिल्यात बघा. हे बघा, π/2 ते पाय. ए जो आहे ना रे, तो π/2 पेक्षा मोठा आणि पाय पेक्षा लहान. π/2 पेक्षा मोठा आणि पाय पेक्षा लहान म्हणजे इथे कुठेतरी येणार ए. म्हणजे ए कुठे आला? सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये साईन पॉझिटिव्ह असतो, म्हणजे बरोबर आहे ना. साईन ए हा 1 हा पॉझिटिव्ह घेतला आणि हा 3π/2. 3π/2 म्हणजे 270. 270 इथे आला निगेटिव्ह वर. 270 पेक्षा लहान, सॉरी 270 पेक्षा मोठा आणि 2π म्हणजे 360 पेक्षा लहान इथे आला बघा फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह असतो. कॉस म्हणजेच कॉस बी पण पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, समजतंय? ठीक आहे, तर साइन ए 1/2 मिळाला, कॉस बी 1/√2 मिळाला. ठीक आहे, तर वी नो दॅट. कसं सॉल्व्ह करणार आता? आपल्याला टॅन ए काढायचा आहे. टॅन साठी काय लागतो? साइन आणि कॉस. मग आता कॉस काढावा लागणार ना. कसा काढणार? तेच तर आहे ना. वी नो दॅट कॉस स्क्वेअर ए, येस, कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. तुम्ही डायरेक्ट या फॉर्म्युल्यावर येऊ शकता. कुठला फॉर्म्युला म्हणावं? कॉस ए इज इक्वल टू साइन स्क्वेअर एला तिकडे घेऊन जावा आणि रूट घ्या, म्हणल्यावर प्लस ऑर मायनस होणार 1 मायनस साइन स्क्वेअर ए. समजतंय? कॉस ए इज इक्वल टू प्लस ऑर मायनस √1 मायनस साइन स्क्वेअर ए. आता इथे कॉस ए बघा, कॉस ए सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह असणार ना, ते बघू ना आपण पुढे. हिअर असं लिहा ना, हिअर ए इन सेकंड क्वाड्रंट. इन सेकंड क्वाड्रंट. इन सेकंड क्वाड्रंट कॉस ए निगेटिव्ह असं लिहिण्यापेक्षा डायरेक्ट लिहा कॉस ए इज इक्वल टू 0. देअरफॉर करून कॉस ए इज इक्वल टू लेस दॅन 0 म्हणजेच निगेटिव्ह. देअरफॉर कॉस ए इज इक्वल टू मायनस √1 मायनस साइन स्क्वेअर ए. 1 मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजे 1/4. आणि ए किती? साइन ए किती आहे? 1/2. म्हणजे कॉस ए किती येणार? -√3/2. समजतंय का रे? समजतंय? मला आता टॅन ए काढायचं आहे ना रे आपल्याला. टॅन ए साठी काय लागणार? टॅन ए साठी लागणार साइन ए अपॉन कॉस ए. आता टॅन ए काय आहे? टॅन ए इज इक्वल टू बघा साइन ए. साइन ए इज इक्वल टू 1/2 अपॉन -√3/2. √3/2 छेदातलं छेदात गेला म्हटल्यावर टॅन ए ची व्हॅल्यू किती आली? टॅन ए ची व्हॅल्यू आली -1/√3. ठीक आहे, टॅन ए ची व्हॅल्यू आली -1/√3. आता टॅन बी काढायचा आहे. टॅन बी साठी तुम्हाला साइन बी काढावं लागेल ना. कॉस बी माहिती आहे तुम्हाला, म्हटल्यावर टॅन बी पण निघाल, कॉस ए पण निघाला. इथे -√3/2. चला तर मग आता कॉस बी साइन बी काढूया. हिअर इथे सुरुवात करतो बघा. हिअर कॉस बी इज इक्वल टू कॉस बी किती दिला रे तुम्हाला? 1/√2. 1/√2 दिला का? देअरफॉर परत एकदा वी नो दॅट, किंवा सिमिलरली म्हणून साइन बी इज इक्वल टू प्लस ऑर मायनस √, सेम तेच आहे रे, तेच आहे. कॉस स्क्वेअर बी. साइनच्या जागी फक्त कॉस वापरला मी. म्हणल्यावर कसं होणार रे? बघा बरं कसं होणार बघा बरं. साइन बी ना, साइन बी इज इक्वल टू प्लस ऑर मायनस √1 मायनस 1/2. कारण की कॉस बी किती आहे? 1/√2 आहे ना, त्याचा स्क्वेअर किती? 1/2. म्हणल्यावर साइन बी किती? साइन बी पण प्लस ऑर मायनस 1/√2 होणार. बट वापरायचे ते. बट बी इन फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे, इन फोर्थ क्वाड्रंट साइन इज निगेटिव्ह, म्हणजे लेस दॅन 0 पण लिहू शकता. देअरफॉर साइन बी इज इक्वल टू -1/√2. म्हणून तर तो मोठाच्या मोठा सर्कल काढून एवढं शिकवलं ना रे मी. कोण कुठे निगेटिव्ह असतो? आमच्यासारखं ट्रिग्नॉमेट्री कुठंच नाही. उगाच आमच्या सरांनी आम्हाला असली भारी ट्रिक सांगितली ना. साइन बी निगेटिव्ह झाला ना. आता म्हणल्यावर टॅन बी काय येणार रे? टॅन बी बघा, टॅन बी येणार -1/√2 साइन बी अपॉन कॉस बी. कॉस बी तर पॉझिटिव्ह आहे, 1/√2 सेम क्वांटिटीचा रेशो पण मायनस आहे, म्हटल्यावर मायनस.
tan b इज इक्वल टू -1. हा झाला पार्ट 1 गणिताचा. आता पार्ट 2 काय, तर पार्ट 2 सोडवायचा आहे ना, पार्ट 2 सोडवायचा आहे. तर इथपासून पार्ट 2 सुरू होतो बघा. ठीक आहे, इथपासून पार्ट 2 सुरू होतो. काय पाहिजे रे, tan a. पहिल्यांदा tan a प्लस tan b काढा. tan a प्लस tan b. tan a काय रे, tan आहे -1/√3. tan a आहे -1/√3 आणि tan b -1. याचं मायनस साइन कॉमन काढा ना, म्हणजे काय होणार 1/√3 प्लस 1. समजतंय का रे? आणि बरोबर आहे ना, काही चुकतंय. tan a -1 आहे, बरोबर आहे. आणि काय होणार, आणि बघा पुढे काय होणार, पुढे काय हवं आपल्याला, cos a मायनस cos b हवाय. आपण इथे प्लस करतो आणि आन्सर चुकतं, बरोबर आहे ना. cos a मायनस cos b, करेक्ट. cos a काय होता रे, cos a होता -√3/2. cos a इज -√3/2. आणि cos b किती काय होता रे, cos b होता 1/√2. समजतंय, cos b बघा आहे ना, तिथेच काढला ना, 1/√2 दिलेला होता. आता यातनं पण मायनस साइन कॉमन काढा, म्हणजे किती सोबत बघा, मायनस साइन cos b, मायनस साइन यातनं कॉमन काढला ना, √3/2 -1/√2. समजतंय. आता बघा ना, आता जो पाहिजे तो रेशो घ्या. मग tan a प्लस tan b प्लस मायनस मायनस प्लस होणार, एवढं लक्षात ठेवा, कारण हे पण मायनस आहे, हे पण मायनस आहे. cos a मायनस cos b इज इक्वल टू कसं रे, कसं बघा बरं, मायनस ऑफ 1/√3 प्लस 1, इथे प्लस होणार, सॉरी, आणि ते मायनस ऑफ √3/2 प्लस 1/√2. समजतंय. आता इथे मायनस मायनस प्लस होणार ना, वरच्याचा पण लसावे घ्या. काय येणार, 1 प्लस √3/√3 आणि इंटू कसं होणार, इथे कसं होणार बघा, √6, बरोबर आहे, √6. पण असं लिहितो मी, √2 × √3 आणि ते +2 होणार ना. आता +2 होणार म्हणजे असं लिहितो, 2 × √2 +2च्या जागी आणि ते 2√2 लिहितो. आता भागिले म्हणजे उलटून गुणिले असतं, म्हणल्यावर कसं होणार आन्सर, भागिले म्हणजे उलटून गुणिले असतं ना, म्हणल्यावर आन्सर कसं होणार, इथे लिहितो कसं होणार रे, 1 + √3 डिवायडेड बाय, भागिले म्हणजे उलटून गुणिले, √2 जर इथनं कॉमन काढलं तुम्ही तर हे √2 कॅन्सल झालं, √2 कॅन्सल झालं आणि वरती राहणार 2/√3 इंटू √2 प्लस √3. समजतंय. दिस इज एंड, दिस इज युअर आन्सर. 2/√3 1 प्लस √3/√3 इंटू √2 प्लस √3. दिस इज युअर आन्सर. समजतंय का रे. हा एंड झाला बघा, हा एंड झाला. ठीक आहे, हा एंड झाला बघा. पुढे जायचं, पुढे जाऊया. थेरॉटिकल क्वेश्चन विचारला की तुमचा कशासाठी क्वेश्चन घेतला म्हणा, हा ह्याच्यासाठी घेतला. कॉस स्क्वेअर आहे प्लस साइन स्क्वेअर आहे इज इक्वल टू 1. ह्याचे कन्सेप्ट यूज झाले पाहिजे तुम्हाला. तर दिस इज आन्सर ऑफ युअर क्वेश्चन. तर ह्याचं काय आलं उत्तर, तर खूप मोठं आलं. तर हे असं सोडवायचं. आय होप तुम्ही सोडवलं असेल. मोठं आहे गणित खूप, सीईटीला असलं येत नाही. सीईटीला कसलं येत गणित ते आपण उद्या आणि आज थोडंसं बघणार आहे. ठीक आहे, पुढे जायचं. पुढे जायचं, मी थोडंसं पाणी पितो मी थोडंसं. जरा बरं वाटतं ना, पहिल्यांदा असलं बोलायचं.
हा हे तर बघा, हे असलं तुम्हाला 12वीत पण खूप दिसेल, पण हे वेगळ्या ह्याने साइन A/3 साइन B/4 आणि तिकडे साइन C असेल. साइन लॉ आहे हा ट्रायंगल म्हणला ऍक्यूट ऑब्लिक अँगल. ऑब्लिक अँगल कोणाला म्हणतात, ज्या सॉरी ऑब्लिक ट्रायंगल कोणाला म्हणतात, जर त्या ट्रायंगल मध्ये हो माझ्या खूप चांगलं लक्षात राहिलेलं आहे. तर माझे काही इन्सिडेंट्स आमच्या सरांनी आम्हाला विचारले होते, त्यात मी वेगळं काहीही सांगितलं होतं आणि सरांनी जबरदस्त त्यावर कमेंट केली ती माझ्याबद्दल, परिचारक सरांनी. त्यामुळे मला एक चांगलं लक्षात आहे ऑब्लिक ट्रायंगल कोणाला म्हणतात. तर ऑब्लिक ट्रायंगल ज्याला म्हणतात की ज्याच्यातले सगळे कोन ऑल अँगल्स आर लेस दॅन 90. थोडक्यात म्हणजे आपला इक्विलॅटरल ट्रायंगल, बरोबर आहे. 60-60-60 समजतंय. 75 घ्या, 75 घेतला बाकीचे दोन कुठलेही घेऊ शकता, अशा आहे ना. तर हे सगळे अँगल जे 90 पेक्षा आहेत त्यांच्यासाठी हा साइन रूल कोसाइन रूल भरपूर आहे. साइन रूल कोसाइन रूल तो पण फॉर्म्युलानी भरून आहे ना. म्हणून तर म्हणतो ना 11वी-12वी सोपी नाही रे, 11वी-12वी सोपी नाही, पण जर शिकलं ना, अभ्यास केला ना खचून, तर इतकी सोपी आहे ना. त्यासारखं सोपं काय नाही पुढे, त्यासारखं सोपं पुढे काय नाही. भरपूर फॉर्म्युला आहेत, एक जवळ 1000-1500 फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतात तुम्हाला, पण सोपं असतं, जास्त टेन्शन घेऊ नका तुम्ही. हे इथं या, साइन A/3 साइन B/4 इज इक्वल टू 1/5. A आणि B आर अँगल्स इन सेकंड क्वाड्रंट. देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ 4 cos A प्लस 3 cos B. ठीक आहे, परत तेच करायचंय बघा. तुम्ही सोडवू शकता, आता सोडवू शकता, बरोबर आहे, सोडवू शकता. एकटा घ्या. बाय गिव्हन कंडिशन, बाय गिव्हन असं म्हणतो, बाय गिव्हन कंडिशन. आपलं आन्सर नेहमी स्टँडर्ड असलं पाहिजे बघा, तरच तुम्हाला बोर्डाला मार्क मिळतील बरं का. तुम्ही ज्या सॉल्व करताय ना आन्सर, ते स्टँडर्ड असलं पाहिजे. म्हणजे इथं असं बाय गिव्हन कंडिशन असं जर लिहिलं तर इकडे सपोर्ट द्यायची गरज नाही, लागत. डायरेक्ट जे आहे तुम्ही लिहू शकता, दाखवू शकता. तर स्टँडर्ड पाहिजे आन्सर. साइन A/3 इज इक्वल टू 1/5 हे दिलंय ना तुम्हाला, म्हणल्यावर आता 3ला तिकडे घेऊन जावा ना. तर साइन A ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला, 3/5. साइन A ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला, 3/5. साइन A ची व्हॅल्यू 3/5 मिळाली का. तसंच साइन B/4 इज इक्वल टू 1/5. तर साइन B ची व्हॅल्यू काय येणार आहे, साइन B ची व्हॅल्यू येणार 4/5. येते, समजतंय. आता आपल्याला कॉस A आणि कॉस B पाहिजे ना, मग परत तेच फॉर्म्युला वापरणार ना. आता त्यासाठीच दिलं ना, मग निगेटिव्ह घ्यायचा पॉझिटिव्ह घ्यायचा म्हणून सर, त्यासाठीच तर सेकंड क्वाड्रंट मध्ये तो अँगल, दोन्हीच्या दोन्ही अँगल, आणि तिथे कॉस हा निगेटिव्ह असतो, ना. बघा म्हणा मग आता बघतोच आहे मी काय करतोय, बघतोच आहे. तर बघा मग कॉस एचा डायरेक्ट फॉर्म्युला वापरा, तो म्हणजे 1 - साइन स्क्वेअर हे ज्याच्या लक्षात राहत नाही तो कॉस स्क्वेअर A प्लस साइन स्क्वेअर A इज इक्वल टू 1 हे पण जाऊ शकतो ना. वी नो दॅट म्हणून लिहितो बाबा मी, नाहीतर मला शिव्या घालतील लोक. काय माणूस आहे म्हणून डायरेक्ट स्टेपा गाळतोय, स्टेपा गाळणारा माणूस. कॉस स्क्वेअर A प्लस साइन स्क्वेअर A इज इक्वल टू 1 हा फॉर्म्युला, या फॉर्म्युल्यावरनं तर हा फॉर्म्युला मिळाला ना रे. Therefore cos A is equal to plus or minus under root 1 minus sin ची व्हॅल्यू काय, sin A 3/5 त्याचा स्क्वेअर 9/25. म्हणल्यावर cos A is equal to plus or minus किती आहे ना 16/25. cos A is equal to, मी पेपर मध्ये जर हे आन्सर लिहिलं असतं ना, मी सांगतो तुम्हाला, मी जर हे पेपर मध्ये आन्सर लिहिलं असतं ना, तर कसं लिहिलं असतं सांगू का. कॉस A ची डायरेक्ट इथे लिहिलं असतं, बरोबर, हा फॉर्म्युला वापरला असता, ते लिहिलं असतं. डायरेक्ट cos A इज इक्वल टू -4/20 दोन स्टेप काढल्या असतात, आन्सर तेच आहे. उत्तर मिळतं, सॉरी मार्क्स मिळतात, मार्क्स मध्ये टेन्शन नाही घ्यायचं. प्लस ऑर मायनस 4/5. बट A in सेकंड क्वाड्रंट किंवा A बिलॉंग्स टू असंही म्हणू शकता. पण आता इथे सेकंड क्वाड्रंट तुम्हाला दिलंय, त्यामुळे असं घ्या क्वाड्रंट. therefore इन सेकंड क्वाड्रंट असं लिहावं लागणार तुम्हाला. आता सेकंड क्वाड्रंट cos A is negative. therefore
कॉस ए ची व्हॅल्यू काय आली, कॉस ए ची व्हॅल्यू आली -4/5, -4/5 लागणार आहे. पुढे पुढे सिमिलरली म्हणा आता, सिमिलरली कॉस बी हवा आहे ना, कॉस बी इज इक्वल टू प्लस और मायनस √1 - sin² बी. हे समजतंय, कॉस बी काढा बरं पटकन. काय येईल कॉस बी, प्लस और मायनस काय येणार कॉस बी येईल -3/5, कॉस बी येईल 3/5. बट परत एकदा, बी बिलोंग्स टू सेकंड क्वाड्रंट. इन सेकंड क्वाड्रंट, परत एकदा तेच लिहायचं, इन सेकंड क्वाड्रंट cos b is negative, therefore पडतो बरं का, हे लिहिलं असेल तुम्ही कारण की कॅल्क्युलेशन आहे, यात काही वेळ नाही घालवाय. therefore इथून स्टार्ट करतो, cos b is equal to -3/5. ठीक आहे. therefore काय विचारलंय तुम्हाला, रिक्वायर्ड इक्वेशन इज, रिक्वायर्ड आन्सर इज असं म्हणा, रिक्वायर्ड आन्सर इज काय विचारलंय रे, 4 cos a + 3 cos b, 4 cos a + 3 cos b is equal to 4 into cos a -4/5 बरोबर आहे, प्लस 3 into -3/5 काढा -16/5 -9/5. आता दोघांचे सेम आहेत ना डिनॉमिनेटर म्हणल्यावर बेरीज होणार वरचे, लसावी घ्यायची गरज नाही. -16 - 9/5. ठीक आहे. कसं येणार रे, -25/5. आन्सर इज -5. ठीक आहे. तर काल याचा आन्सर -5 आला. समजते का रे, समजते. पुढे जायचं, पुढे जाऊया. आता हे खूप सोपं, ठीक आहे, खूप सोपं. ठीक आहे. हे खूप लागणार तुम्हाला, 12वीत पण लागणार, 11वीत सर्क्युलर मोशन मध्ये अँगल ऑफ बँकिंगच्या फॉर्म्युल्यामध्ये पण लागणार. ठीक आहे. अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला काय होता म्हणून सर, आठवतंय तुम्हाला? मला तर आठवतंय, टॅन थिटा काय होता रे, टॅन थिटाची व्हॅल्यू. ठीक आहे. काय होती टॅन थिटाची व्हॅल्यू, v²/r. हा अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला होता. हा कसा आला म्हणून सर, समजतंय, हा फॉर्म्युला कसा आला, v = √ काय रे, v = √r g into असंच काय तर आहे ना, r g into μ - tan theta, μ + tan theta upon 1 - μ tan theta. समजतंय. दिस इज अ अँगल ऑफ बँकिंग फॉर्म्युला. विसरणार नाही आम्ही, आमच्या मंदार सरांनी आम्हाला खूप छान शिकवलं, त्यामुळे आम्ही कधीच नाही विसरत. इथे μ0 का होतो रे, आणि μ0 का होतो तर तुम्ही गुळगुळीत रस्ता बनवा ना. म्यू म्हणजे काय, स्टॅटिक ऑफ फ्रिक्शन है ना, कॉन्स्टंट फ्रिक्शन. काय म्हणतात त्याला, म्यूला फ्रिक्शनचा कॉन्स्टंटच म्हणतात ना, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी फ्रिक्शनचा. समजतंय. तर हे लागणार. आता हे कसं करायचं म्हणावं सर, ठीक आहे तसं बघू ना आपण. तर काय करायचं, परत इथं लिहायचं, गिवन काय लिहिणार रे, गिवन इज टॅन थिटा इज इक्वल टू 1 हाफ, किंवा इथं गिवन व्हॅल्यू इज असंही म्हणू शकता. गिवन इज कसं तर वाटतं ना, गिवन व्हॅल्यू इज टॅन थिटा इज इक्वल टू 1 हाफ. समजतंय, टॅन थिटा इज इक्वल टू 1 हाफ. therefore required answer is असं लिहायचं बघा, required answer is 2 sin theta plus 3 cos theta, 2 sin theta plus 3 cos theta divided by 4 cos theta plus 3 sin theta, 4 cos theta plus 3 sin theta. ठीक आहे. समजतंय. रिक्वायर्ड आन्सर इज, याला मी काय तर म्हणतो लेट असं म्हणूया. रिक्वायर्ड आन्सर इज कन्सिडर म्हणतो, कन्सिडर
y इज इक्वल टू कन्सिडर ह्याला काय तर अल्फा म्हणतो, अल्फा सिम्बॉल म्हणतो, डेल्टा म्हणा, ओमेगा म्हणा, तुमचं नावाचं इनिशियल वापरा, काही म्हणा. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू असं लिहितो ना 2 sin थिटा प्लस कॉस थिटा, सॉरी 3 cos थिटा येणार डिवायडेड बाय 4 cos थिटा प्लस 3 sin थिटा. समजतंय? आता मी काय करतो बघा, ही दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप आणि ही खूप खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. डिव्हाइड समजतंय का बघा, डिव्हाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर कळतं ना, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजे डिनॉमिनेटर बाय कॉस थिटा का बघा ना काय होतंय बघा 2 sin थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा प्लस 3 cos थिटा पण कॉस थिटा काय कॅन्सल होणार ना, 4 cos थिटा पण कॉस थिटा काय 1 इंटू 3 sin थिटा अपॉन कॉस थिटा. समजतंय का बघा, समजतंय का बघा. आणि आता ह्याची व्हॅल्यू tan थिटा येणार बरोबर, म्हणजे काय येणार बघा 2 tan थिटा प्लस 3 डिवायडेड बाय 4 प्लस 3 tan थिटा. तर 1/2 दिला तुम्हाला, तर इथं काय होणार, तर मग आता बघा ना 2 इंटू 1/2 प्लस 3 डिवायडेड बाय 4 प्लस 3/2. 2 ला 2 कॅन्सल होणार, समजतंय? 2 ला 2 कॅन्सल होणार आणि काय होणार रे, काय होणार 2 इंटू 1/2 प्लस 3 डिवाइड बाय 4 प्लस 3/2. जे 2 ला 2 कॅन्सल होणार, वरती राहणार 1 प्लस 3 4, इथे लसावी काढा 8 प्लस 3 डिवायडेड बाय 4, भागिले म्हणजे उलटून गुणिले 11. 8/11 इज आन्सर, 8/11. समजतंय का रे, किती आला आन्सर याचं 8/11. समजतंय का? हे ऑब्जेक्टिव्हला येऊ शकतं बघा, दिस इज ऑब्जेक्टिव्ह, कारण की असंच असतं ऑब्जेक्टिव्ह. समजलं काय पाहिजे की tan थिटा मिळवायचा आपल्याला, तुम्ही काय करणार sin थिटा घेणार ना, समजा गोळात पडणार मनुष्य बरोबर आहे. sin थिटा आणि cos थिटाची याच्यावर एक व्हॅल्यू काढायला बसणार, पण तुम्हाला सोपं करायचं ना रे, आन्सर सोपं करायचं. असं म्हणू शकतं tan थिटा, कसं म्हणावं बघा, tan थिटाला तुम्ही sin थिटा पण cos थिटा म्हणू शकता. ठीक आहे, मागच्या वेळेला केलं बघा आपण, cos थिटा तिकडे घेऊन जाऊ शकता, मग sin स्क्वेअर थिटा करू शकता, 1/4 प्लस cos स्क्वेअर थिटा. खूप लेंथी प्रोसेस आहे, मग त्यासाठी sin थिटा आणि cos थिटा काढायचं आणि मग त्याची व्हॅल्यू पुट करायला. त्यापेक्षा ह्याच्यात tan थिटा काढू शकता ना तुम्ही, ह्याच्यात tan थिटा काढला की कसं काढायचं ना, दिस इज गेम चेंजर. ठीक आहे, डिवाइड द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos थिटा. समजलं पाहिजे ना, खूप सोपं. हा, हे थोडस, एक मिनिट, आता हे तुम्हाला समजेल का नाही समजेल माहित नाही, पण 10वीत जर तुमचा क्वाड्रॅटिक नाव असू द्या, बोललो असतो काहीतरी मी, क्वाड्रॅटिक इक्वेशन बोललो असतो, म्हणजे काय बोललो असतो म्हणून सर, क्वाड्रॅटिक इक्वेशन. मी एका माणसाला विचारलेलं, माणूस नव्हता तो, एका पोराला विचारलं 10वीला पोराला की बाळा तुला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का रे, तुला क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर आहे का रे, तर तो म्हणलेला हो आहे ना म्हणला, आहे ना म्हणला, मग मित्र होता ना त्यामुळे आहे ना म्हणला. काय म्हणला, हो 5x प्लस 3y इज इक्वल टू 1 आणि 3x प्लस 5y इज इक्वल टू 4. असली आम्हाला गणित सॉल्व्ह करायला आहेत ना, त्यासाठी शाब्दिक गणित पण आहेत, आईचं वय बापाचं वय असली काढायची गणित पण आहेत, परत बोटचं गणित आहे. मी म्हणलं बरं, क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे ना, तुम्ही तसं करणार नाही. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म कसा असतो रे, क्वाड्रॅटिक इक्वेशन पॉलिनॉमियल रे, जेईला अख्खा चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्हाला
0% सुद्धा माहित आहे, माहिती का? निगेटिव्ह मध्ये माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन मी केला ह्याच्यात खूप खूप मोठा आहे रे तो. रूट्स ऑफ कंडिशन ऑफ रूट्स ऑफ रूट्स कंडिशन, रूटची कंडिशन, ग्राफ ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, खूप सोपं आहे. डिस्क्रिमिनंट खूप जबरदस्त आहे ना, त्याचा ग्राफ कसा असतो, पॅराबोला असतो. तर पॅराबोला तुम्हाला माहित नाही म्हणल्यावर आता क्वाड्रॅटिक इक्वेशन तर कसं शिकून ना. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन हा पॉलिनॉमियल इक्वेशन असतं. पॉलिनॉमियल इक्वेशन असतं. पॉलिनॉमियल इक्वेशन म्हणजे काय? पॉलिनॉमियल इक्वेशन म्हणजे असं इक्वेशन की ज्याच्यामध्ये एक्स अननोन आहे, त्याची पॉलिनॉमियल म्हणजे ती काही असू शकतं. मी एन म्हणतो ना, ए एक्स टू एन प्लस बी एक्स रेस टू एन मायनस 1 प्लस सी एक्स रेस टू एन मायनस 2 अप टू सो ऑन. शेवटी काहीतरी कॉन्स्टंट येतो, त्याला मी झेड मानतो. समजते? तर यामध्ये एन ची व्हॅल्यू जेव्हा 2 असते ना, ग्रेटेस्ट इंडेक्स काय म्हणतात त्याला, ग्रेटेस्ट इंडेक्स जो जर डिग्री सॉरी इंडेक्स नाही डिग्री, हायर डिग्री जर 2 असेल अननोनची एक्सची, तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. बाय क्वाड्रॅटिक म्हणजे हायर डिग्री 4 असते. क्युबिक इक्वेशन म्हणजे 3 असतं. समजतंय? तर हे काही कन्सेप्ट आहेत छोटे मोठे. डिग्री किती असते? डिग्री असते 2. कुणाची? व्हेरिएबलची. कसं त्याचा फॉर्म कसा असतो? ax² प्लस bx प्लस c असे क्वाड्रॅटिक इक्वेशन असतो. एक्सप्रेशन म्हणा, जेव्हा हे इक्वेशन होतं ना, क्वाड्रॅटिक इक्वेशन जेव्हा होतं तेव्हा इक्वल टू 0 असतो. आणि एक्सप्रेशन जेव्हा म्हणता ना तुम्ही, तेव्हा असं लिहिता f(x) इज इक्वल टू ax² प्लस bx प्लस c असं लिहिता. यामध्ये ए काय, बी काय, सी काय. आता हे सी इज जेव्हा एक्स ची व्हॅल्यू 0 होते, सॉरी एक्स ची व्हॅल्यू तुम्ही 0 पुट करता, तेव्हा तुम्हाला f(x) ची व्हॅल्यू काय तर मिळते, f(0) ची व्हॅल्यू काय तर मिळते. एक्सच्या जागी जेव्हा 0 पुट करता सगळं डोक्यावर जाते. असं मी फक्त सांगतो तुम्हाला, असं तरी काहीतरी असतं म्हणून एवढं जरी कळलं ना तर खूप जातं. तेव्हा सी काहीतरी मिळतो. जेव्हा मग ग्राफ काढताना तेव्हा असं असतं, असा ग्राफ येतो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. इथे 2 इंटरसेक्शन असतात, त्याला जे रूट्स असतात, जिथे क्वाड्रॅटिक इक्वेशनची व्हॅल्यू 0 होते त्याला रूट्स म्हणतात. त्याला अल्फा आणि बीटा म्हणतो आपण. तुम्हाला आठवत असेल दहावीतून, अल्फा आणि बीटा रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. प्रोडक्ट काय असतो रे? प्रोडक्ट असतो c/a आणि अल्फा प्लस बीटा काय असतो? अल्फा प्लस बीटा असतो -b/a. ठीक आहे. का सांगतोय हे? तर हे तुम्हाला 12वी चॅप्टर असतो, 12वी चॅप्टर असतो पेअर ऑफ लाईन्स, त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हे खूप येतं, कारण की पेअर ऑफ लाईन्स यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनची पण गरज लागते. तर अल्फा प्लस बीटा काय असतो हे थोडक्यात सांगितलं मी. आणि हा ग्राफ असा असतो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. क्युबिक इक्वेशनचा एन टाइप ग्राफ असतो, असा एन टाइप. ठीक आहे. आणि असा असतो, दिस इज a लेस दॅन 0 आणि दिस इज a ग्रेटर दॅन 0. जर हे जे a येणार आहे म्हणजे कसं असतं क्युबिक इक्वेशन, ax³ प्लस bx² प्लस cx प्लस d. दिस इज अ क्युबिक इक्वेशन. याचे रूट्स 3 रूट्स असतात. रूट्स म्हणजे काय रे? रूट्स म्हणजे एक्सच्या अशा व्हॅल्यूज तुम्ही त्या एक्सप्रेशन मध्ये पुट करा की जे पुट केल्यावर त्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू 0 येते. बघा इथे दिलंय बघा, इथे दिलंय बघा की 0 येतं ना. हे दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे तुम्ही कॉस थिटाची व्हॅल्यू कुठेतरी मिळवा, म्हणजेच तुम्हाला रूट विचारले बघा या क्वाड्रॅटिक इक्वेशन. तसं सॉल्व्ह करायचं आपल्याला. ठीक आहे. रूट सॉल्व्ह करण्याच्या पण तुम्ही 3 मेथड्स पाहिलेल्या ना. पहिली मेथड जी तुम्ही फोल्ड करता मधल्या टर्मची. दुसरी मेथड तुम्ही हा फॉर्म्युला यूज करता -b प्लस ऑर मायनस √b² -4ac/2a. आणि तिसरी मेथड म्हणजे स्क्वेअरिंग मेथड. हे तिथं तुम्ही स्क्वेअर करता दोन्हीचा, अशी एक मेथड. असो आपल्याला काय हे नाही करायचं, सांगतो मी फक्त तुम्हाला आठवण करून देतो, कारण की हे सगळं तुम्ही 10वीत बघितलंय. x इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस √b² -4ac/2a. या फॉर्म्युला कसा आला म्हणा सर? हा फॉर्म्युला पण येतो. हा फॉर्म्युला मी तुम्हाला मिळवून देऊ शकतो ना. आता काय होतं ना, विषयांतर भरपूर होत आहे, विषय अंतर भरपूर होतं ना. आपल्याला अजून पुढे खूप जायचं आहे. सांगाल तेवढं कमी हो, सांगाल तेवढं कमी. मी काय करू? तुम्हालाच आता तुमचा सिलेबस आहे, त्याला मी तरी काय करू?
तर बघा गिव्हन इक्वेशन इज असं लिहितो मी, गिव्हन इक्वेशन इज 2 cos square theta minus 11 cos theta plus 5 is equal to 0. मी असं म्हणतो कन्सिडर cos theta is equal to t म्हणा x म्हणा काही म्हणा ना, cos theta is equal to x म्हणतो मी, थोडं सोपं जाईल. 2x² minus 11x काय होणार इक्वेशन प्लस 5 इज इक्वल टू 0. आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं असतं रे, ax² प्लस bx प्लस c असतं का. याचे रूट्स किती असतात, 2 रूट असतात, अल्फा आणि बीटा. क्युबिक इक्वेशनचे अल्फा बीटा डेल्टा, जेवढी हायर डिग्री असते ना रे तेवढे तिचे रूट्स असतात, तेवढं लक्षात ठेवा. जर ax³ हायर डिग्री झाली तर अल्फा बीटा डेल्टा असतो. ax⁴ म्हणजे बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन अल्फा बीटा गामा डेल्टा, समजतंय. आणि मग बाय क्वाड्रॅटिक नंतर पॉलिनॉमियल, त्यानंतर पेंटॉमिक असं हेक्झॉनिक असलं काय नसतं. 2x² minus 11x plus 5. मी पण अजून मला पण जास्त बाय क्वाड्रॅटिक बद्दल माहित नाही, तरी मी शिकणार आहे आता, बघू थोडस स्टार्ट करतो. कारण या लेक्चर दिल्यानंतर तुम्हाला लेक्चरच्या नंतर अपलोडिंग करणं वगैरे नंतर परत दिवस रिकामाच असतो ना. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो वेळ वाया घालू नका, मी पण बघतो ना आता परत करतो मी काय तर हे बाय क्वाड्रॅटिक इक्वेशनचं शिकतो, बघू आहे BSc MSc आहे सिलेबस, शिकलं म्हणून काय झालं ना, आपल्याला नॉलेज मिळवताच झालं. तर 2x², आता ह्याची फोड कशी करणार तुम्ही, ह्याची फोड अशी करणार बघा. ह्याचं फोड कसं करता, 5 2 10 बरोबर, 5 2 10 हे शिकवतो तुम्हाला. म्हणजे काय पाहिजे बघा, तुम्हाला गुणाकार 10 पाहिजे आणि जिथं आता हे वजाबाकी ना किंवा बेरीज काही म्हणा, आणि इथे जे मध्ये जे इक्वेशन होतं ना ते -11 पाहिजे. म्हणजे बेरीज काय पाहिजे रे, -11. अशा दोन संख्या ओळखा की ज्याचा गुणाकार +10 आहे आणि बेरीज -11 आहे का तुमच्याकडे, आहे ना, -10 आणि -1. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन खूप सोडवलं असेल तुम्हाला, तुम्ही 10वीत, त्यामुळे येत असेल -x + 5. पण किंवा तुम्ही -b ± √b² - 4ac/2 या फॉर्म्युल्याने घेऊ शकता. पण आता b काय a काय हे ज्याला माहित नाही त्यासाठी मग आता गडबड आहे, त्यासाठी घोळ आहे. मग त्यासाठी काय तरी करावं लागणार, देवाला हात जोडायला लागणार, दुसरं काय नाही. हे आठवत आहे ना, -1 घ्या इथं नाही, x - 5 होतं. हे काय केलं म्हणावं परत का, या 2x ला इकडे घेऊन जा, 2x कॉमन काढले फक्त, बाकी काय नाही. 2x कॉमन काढणे ही भागाकाराची प्रक्रिया आहे. 2x जर तुम्ही कॉमन काढलं तर या 2x ला 2x ने भागा लागतं, काय येणार, x येणार. आणि ह्याला परत आता यात ना x - 5 कॉमन काढा, x - 5 होल कॉमन काढला ना तुम्ही, मग काय होणार, 2x - = 0. आता हे असलं येत नाही बघा, बेस कच्चा असतो म्हणजे काय असतं रे, हे असं येत नसतं, हे असलं येत नाही. त्यामुळे मनुष्याला काय होतं की समजत नाही काय गोष्टी. त्यासाठी मग आता 10वीच्या पुस्तकातलं जाऊन थोडस सराव केला किंवा बेस पाठ केली, असं केली की कसं येणार, या संख्या ओळखणं तर ती जमलं पाहिजे ना, त्याशिवाय काय नाही रे, त्याशिवाय तुम्हाला नाही पुढे येणार. म्हणून तर मग 12वी आवड वाटते, मग इंटरेस्ट जातो कुठल्याही ह्याच्यात, इंटरेस्ट नाही घालला, मेहनत करायची बघा, मेहनत करायची. मग हे काय म्हणतं रे, हे काय म्हणतं बघा, x - 5 = 0 अँड x 2x - 1 = 0. आणि मी म्हणतो हे चुकीचं आहे. कसं चुकीचं आहे, हे व्हिडिओ पॉज करा आणि काय चुकीचं आहे सांगतो. अरे तुम्हाला वाटेल हे पण चुकीचं आहे, नाही, याची बरोबर व्हॅल्यू आहे 2x - 1 = 0. मला हेच घ्यायचं, कारण की x = 1/2 हेच घेऊ शकतो मी ही व्हॅल्यू नाही घेऊ शकत. ज्याला ही व्हॅल्यू नाही घेऊ शकत ह्याचं कारण समजलं ना, तो मनुष्य लय भारी हुशार, त्याला 100 पैकी 100 पडलेच म्हणून सांगतो. कारण की ह्याचा संबंध है ना, ह्याला हिंट देऊ का मी, हिंट द्यायची माझी घाण सवय, पण देतो. हे का, x हा cos θ आहे, आता समजलं असेल. व्हिडिओ पॉज करा आणि ठरवा की x = -5 मी का नाही घेणार, ठरवा. व्हिडिओ पॉज करून कारण समजलं पक्क पाहिजे, मी सांगणारच कारण, त्यानं माझं मागचं लेक्चर कळलं असतं. केला व्हिडिओ पॉज, समजताय बघा. मी ही व्हॅल्यू का नाही घेणार म्हणून सांगतो, कारण की x व्हॅल्यू 5, ठीक आहे, x ची व्हॅल्यू 5, ठीक आहे मला, पण x काय आहे आपला, x cos θ आहे. कोणी म्हणलं, मी केलं ना कन्सिडर म्हणून इथं पहिल्यांदाच केलं. आणि cos θ तुम्हाला माहिती आहे,
कॉस थिटा कुठल्या व्हॅल्यू घेतो? -1 ते 1 मधल्याच व्हॅल्यू घेणार ना फक्त. कॉस थिटाची व्हॅल्यू नेहमी -1 ते 1 पेक्षा मोठी असूच शकत नाही कॉस थिटा. कॉस थिटाचा ग्राफ पण मी मागाशी काढून दाखवला, मुद्दाम काढून दाखवला, कारण मला माहिती आहे तुम्ही चुकणार ना, 105 घेणार तुम्ही हमखास टक्के. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा, म्हणून तर बघा इथे चुकलेलं आहे. cos theta is equal to 5 म्हणा घ्या. समजतंय म्हणून दिस इज राईट, दिस इज नॉट. this is x not equal to 5, therefore x is equal to 1/2 आणि cos theta is equal to 1/2. समजतंय का रे? आय होप तुम्हाला समजत असेल. cos theta ची व्हॅल्यू काय आली रे? 1/2. पुढे जायचं काय? ठीक आहे, समजतंय? प्रूव्ह दॅट आता हे ऑब्जेक्टिव्हला येऊ शकतो तुम्हाला, की हे तुम्हाला देणार इक्वेशन आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ म्हणून तुम्हाला देणार, पर्याय देणार, बरोबर. प्रूव्ह दॅट म्हणून आहे. कसं सॉल्व्ह करायचं? तसं LHS आणि RHS. प्रूव्ह दॅट कसं सॉल्व्ह करता तुम्ही? 10वीत कसं सॉल्व्ह केलं? LHS घेता, पहिल्यांदा असं लिहिणार ना तुम्ही, गिव्हन इक्वेशन इज, स्टँडर्ड लिहायचं बघा आपण आन्सर नेम. इक्वेशन इज cos square A -1, ठीक आहे, cos square A -1 cot square A +1 is equal to 1. आता LHS घे तुम्ही, LHS लेफ्ट हँड साइड, कळतं ना LHS आणि RHS. ठीक आहे, LHS cos square A -1, ठीक आहे, -1 आहे, सॉरी दिस इज माइनस, cos square A -1 into cot square A +1, cot square A +1. ठीक आहे, समजतंय? मी काय करतो बघा, या cos square A -1 मधनं ना मायनस साइन कॉमन काढतो, फक्त कशात ना, यात ना. ठीक आहे, तर कसं होणार बघा, -1 cos square A आणि 1 plus cot square A. ठीक आहे, आता इथे थोडस फॉर्म्युला कडे जावं लागणार आपल्याला. वी नो दॅट sin square A is equal to 1 - cos square A. थिटा असतो म्हणून असं. अरे ए काय, थिटा काय, अँगल आहे ना शेवटी तो. आणि 1 plus cot square A कशाबरोबर असतो? कोसेक स्क्वेअर A. आता हे फॉर्म्युले लक्षात राहत नाही, म्हणून लक्षात राहायला पाहिजेत रे. हे 10वीतले फॉर्म्युले. मी तुम्हाला म्हणलं काय 11वीतले फॉर्म्युले. 11वीतले फॉर्म्युले माझी जबाबदारी, ठीक आहे, माझी जबाबदारी की मी ते तुमच्या लक्षात ठेवायला लागणार. जसे मी तुम्हाला जीव तोडून शिकवले डिग्री आणि रेडियनचे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे, तसंच पण हे 10वीतले फॉर्म्युले तेवढं तर तुम्ही केलं पाहिजे ना रे. 10वीत काय माझ्याकडनं शिकला होता तुम्ही? नाही ना, तरी असं समजतात नाही आता, कारण की इम्पॉर्टंट आहे म्हणून तर मी इन डिटेल हे फॉर्म्युला कसा आला मिळवलाय मी, हा पण मिळवलाय. आता तू लक्षात राहायलाच पाहिजे. त्याची शेवटी ते कन्व्हर्जन ना, इकडचं तिकडं होणारच. तर काय लिहा बघा की, आता लिहा LHS काय होणार मग. therefore LHS is equal to -sin square A into cosec square A. पण कोसेक का असतो? कोसेक इज इक्वल टू 1/sin. म्हणल्यावर काय होणार LHS होणार -sin square A upon sin square A. गेला ना -1 आणि -1 काय RHS. समजतंय? हेन्स द प्रूफ. खाली लिहा, हेन्स द प्रूफ. देवा एवढा अभ्यास करतो आपण, हा ना, एवढा अभ्यास करतो आणि एवढं जीव तोडून हे गणित सोडवतो. आनंद तर मिळालाच पाहिजे. आनंद तेव्हाच मिळेल जेव्हा आन्सर कम्प्लीट होईल. हेन्स द प्रूफ लिहायला सगळा आनंद पूर्ण त्या ह्याच्यात करून टाकत जावा. काय फील येतो ना एक गणित सोडवल्यावर, समजतं आपल्याला. 1 plus cot theta minus cosec theta 1 plus tan theta plus sec theta is equal to 2. परत प्रूव्ह दॅट आहे बघा. परत LHS RHS घ्यायची है ना. आता मी गिवन इक्वेशन इज लिहित बसत नाही, पण तुम्ही लिहा. LHS is equal to 1 plus
कॉट थीटा माइनस कोसेक थीटा, ठीक है, 1 प्लस टैन थीटा प्लस सेक थीटा. समजतंय का रे? समजतंय ना? तर बघा आता काय करणार बघा तुम्ही, टॅन आणि सगळं साइन आणि टॅनच्या भाषेत करून टाका. सॉरी, साइन आणि कॉसच्या भाषेत सोपं झालं. कॉस थिटा आणि साइन थिटा है ना. पोरं माजली की आई बापालाच बोलवणार तुम्ही, तर ते माजलेत बरोबर. कॉट आलाय, कोसेक आलाय, टॅन आलाय, सेक आलाय, सगळे एकाच बरोबर आले म्हणजेच पोरं माजले. बरोबर आहे म्हटल्यावर आई बापालाच बोलावणार, आई बापच बोलवा ना मग त्यांचे, आपोआप पोरं ग बसणार. आई बापच माजलेली असणार म्हटल्यावर तुम्ही काय करू शकत नाही त्यांना, तुम्ही काय करू शकत नाही. मग परिणामाला सामोरे जावा, प्लस 1 अपॉन कॉस थिटा. समजते का रे? ठीक आहे. आता याचा खाली लसावी घ्या. काय लसावी घ्यायचा बघा, साइन थिटा प्लस कॉस थिटा माइनस 1 अपॉन साइन थिटा. ठीक आहे. आणि इकडे पण लसावी घ्या, काय घेणार लसावी, कॉस थिटा प्लस साइन थिटा माइनस 1 अपॉन कॉस थिटा. समजतंय का रे? आय होप तुम्हाला समजत असेल. आता जर तुम्ही नीट बघितलं तर विषय नीट संपा. कसा विषय संपा, तर डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर मध्ये आणि न्यूमरेटरचा न्यूमरेटर मध्ये विषय संपा. तर कसा संपवणार म्हणा, असं साइन थिटा कॉस थिटा. ठीक आहे. आता इथे बघा असं करतो मी, तुम्हाला हे समजतंय का दिसतंय बघा, दिसायलाच पाहिजे, ज्यानं भरपूर अभ्यास केला ना दाऊ. कॉस थिटा माइनस 1, ठीक आहे. समजतंय का? एक मिनिट तुम्हाला दिसणार नाही, तसंच लिहिलंय मी, त्यामुळे थोडस त्रास येईल. मला काय दाखवायचं, एकाला दिसला असेल तो पुढे जाईल है ना. वेळ नाही थांबायचा, कोणासाठी नाही थांबत जग, आपण तरी का कोणासाठी थांबायचं. बघा मी असं लिहितो, साइन थिटा प्लस कॉस थिटा ब्रॅकेट करतो, माइनस 1 करतो असं, साइन थिटा. एक मिनिट काय तर गोळ होतोय, याचा स्क्वेअर आहे का इथं, हो ना, ते सेम क्वांटिटी आहे ना. सॉरी चुकलं माझंच चुकलं. थांबा एक मिनिट, काय तर गोळ होतंय, थांबा 1 मिनिट, मला बघू दे कुठे गोळ झालेला आहे. ते साइन थिटा माइनस 1 आहे आणि ते प्लस 1 आहे, बरोबर आहे, तेच पाहिजे. हा बरोबर आहे, तरच म्हणलं गोळ कुठे झाला. इथे माइनस 1 आहे आणि इथे प्लस 1. समजतंय ना. तर साइन थिटा चुकला असतं परत, नाही तर बरोबर तुम्ही मला शिव्या घातल्या असतं. कॉस थिटा प्लस 1. आता बघा, आता काहीतरी दिसला असेल की रे, आता काहीतरी दिसला असेल ना, ए प्लस बी आणि ए मायनस बी, काहीतरी दिसला असेल असं काहीतरी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. लिहा ना मग कसं लिहिणार, ह्याचा स्क्वेअर आणि मायनस 1. म्हणजे बघा पुढे जागा आहे का रे आपल्याला, नाही, मला वाटलं नव्हतं की एवढं मोठं असेल. साइन थिटा प्लस कॉस थिटा होल स्क्वेअर माइनस 1 डिवाइडेड बाय साइन थिटा प्लस इंटू कॉस थिटा. समजतंय? आय होप समजत असेल तुम्हाला, आणि खूप चांगलं समजत असेल, कारण की माझं तसंच आहे रे, मी तसंच आहे ना. समजतंय म्हणावं सर, खूप छान समजतंय, चांगलंच आहे माझं. तर परत एकदा है ना, असं इथे पुढे लिहितो बघा, ह्याची फोड करा. मग काय ना, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा ना प्लस 2 साइन थिटा कॉस थिटा. असं व्हायला ठीक आहे. 2 साइन थिटा कॉस थिटा माइनस 1
डिवायडेड बाय हे -1 आता इथे जागा नाही म्हणून ते खाली लिहिले समजून घ्या. आणि इथे काय रे साइन थिटा कॉस थिटा बरोबर बरोबर. आता ह्या कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा किती 1. आता हे -1 आहे ना ह्याला हे निघून जाणार ह्याला हे निघून जाणार मग काय राहणार खाली 2 साइन थिटा इथे लिहितो बघा इथे लिहितो किती राहणार बघा 2 साइन थिटा कॉस थिटा. तो पुढे जागा नाही रे माझ्याकडे त्यामुळे साइन थिटा कॉस थिटा इज इक्वल टू किती निघून गेला ना 2 आणि ही काय RHS. therefore इथे लिहितो LHS is equal to RHS hence the proof. ही अशी गणित आहेत की जी ऑब्जेक्टिव्हला येऊ शकतात रे. अशी गणित ते किती ऑब्जेक्टिव्हला येऊ शकतात त्यामुळे प्रूव्ह दॅटची पण गणित घ्यावीच लागणार ना. माणसं म्हणतात प्रूव्ह दॅटची गणित ऑब्जेक्टिव्हला येत नाहीत. कशी येत नाहीत बरं. ही काय म्हणणार फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ही येणार तुम्हाला किती सॉल्व्ह करायचं बघा बरं तुम्हाला समजतंय का नाही ना समजत. लफड़ा तो बनेगा भाई भाई तो लफड़ा तो बनेगा और बनना भी चाहिए ऐसा क्यों मैंने थोड़ी बोला बनना भी चाहिए ऐसा मैंने थोड़ी बोला है ना. लफड़ा तो बनेगा इसलिए दिस इज व्हेरी इंपॉर्टंट कन्सेप्ट ऑफ दॅट. कसे केले बघा कसे सॉल्व्ह केले कसे दिसले इथे a² - b² आला. आता एक नॉन ऑब्जेक्टिव्ह आहे थोडेसे किती ऑब्जेक्टिव्ह आहेत म्हणा सर काय नाही बहुतेक हा संपलं एवढं. हे पण ऑब्जेक्टिव्ह होतं पण मी ह्याची नाही दाखवले शेवटचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ना रे ते तुम्हाला बहुतेक सेकंड चॅप्टर शिकल्यावर समजेल. सेकंड चॅप्टर जो आहे ना तो जेव्हा तुम्ही शिकाल ना तेव्हाच समजेल. पण नाही तरी मी थोडंसं सांगतो त्याबद्दल असं नाही की मी आवरणार नाही थोडंसं सांगतो कारण मी ते मुद्दाम घेतलं त्याबद्दल काहीतरी कारण आहे म्हणून मुद्दाम घेतलं की तुम्हाला एक 10वीतला पण एक फॉर्म्युला लक्षात राहावा. तर हे परत बघा क्वाड्रेटिक येतं का रे क्वाड्रेटिक आणि इथे तुम्हाला काहीतरी दिलेलं आहे पण तुम्ही चुकणार हमखास चुकणार कारण की तुम्हाला काय दिलंय बघा अल्फा कुठे आणि तुम्हाला विचारलंय काय 2 अल्फा विचारलंय म्हटलं तुम्हाला आधी बघावं लागणार की 2 अल्फा कुठे लाय करतो 2 अल्फा. आता हे ऑब्जेक्टिव्ह आहे दिस इज ऑब्जेक्टिव्ह इथे सोडवायचं नाही समजतंय. आता हे कसं सोडवायचं बघा ऑब्जेक्टिव्ह पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे मी जो घेत आहे ते कसं सोडवायचं बघा. π/2 जो आहे ना रे तो तुम्हाला कुठे दिलाय बघा सॉरी अल्फा कुठे लाय दिलाय सेकंड क्वाड्रंट मध्ये पाय बरोबर ना. π/2 पेक्षा थोडा मोठा पण पाय पेक्षा लहान म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये आला. π/2 म्हणजे 90 पाय म्हणजे 180 बरोबर. π/2 अल्फा पाय. आता मी काय करतो या इनइक्वॅलिटीला 2 निगुणल्या म्हणजे सगळीकडे गुणावं लागेल म्हणजे आता इथे π/2 आहे म्हणजे इथे पाय होणार ना इथे होणार 2 अल्फा. दिस इज 2 अल्फा ना दिस इज 2 अल्फा आणि काय होणार आहे 2 पाय म्हणलं समजतं का रे 2 अल्फा कुठं आला 2 अल्फा कुठं आला 2 अल्फा एकतर असा आला अल्फा ना 2 अल्फा या क्वाड्रंट मध्ये आणि या क्वाड्रंट मध्ये याचा अर्थ काय पाय आणि 2 पाय मध्ये अर्थ काय 2 अल्फा कुठे आला इथे आला आणि दोन्ही क्वाड्रंट मध्ये एकतर थर्ड क्वाड्रंट मध्ये आला नाही तर फोर्थ क्वाड्रंट मध्ये आला 2 अल्फा असणार निगेटिव्ह सॉरी म्हणजे साइन 2 अल्फा इज निगेटिव्ह साइन 2 अल्फा इज निगेटिव्ह म्हणल्यावर हे तर गेले आणि हे तर गेले अरे संपला विषय ब्रो विषय संपला इथेच. साइन 2 अल्फा निगेटिव्ह आहे म्हणल्यावर थर्ड ऑप्शन पण गेला आणि फोर्थ ऑप्शन पण गेला. 2 ऑप्शन राहिले फक्त तुमच्याकडे. कॉस अल्फाची व्हॅल्यू काढा तुम्ही आणि काय म्हणले अल्फा इज रूट म्हणजे आता इथे कॉस थिटा काढायचा तुम्हाला कारण कॉस थिटा पण रूट आहे समजतंय. आता ह्याचं परत क्वाड्रॅटिक वगैरे सोडावं लागणार तर सोडावं ऑप्शन कुठले गेले का गेले हे समजलं पाहिजे कारण की हे मिळालं पाहिजे बघा तुम्हाला साइन 2 अल्फा हे समजलं पाहिजे म्हणून तर मी हा ऑब्जेक्टिव्ह घेतला आणि असंच ऑब्जेक्टिव्ह येतं सीईटीला गोळ करतात. 2 अल्फा कुठे लाय करणार हे समजलं पाहिजे ना. तर समजतंय का रे समजतंय. तर बघा मग आता पुढेच आपण ते क्वाड्रॅटिक वगैरे सोडवूया थोडस क्वाड्रॅटिक वगैरे सोडवू मस्त ऑब्जेक्टिव्ह आहे ना सोडू बघा इथे सोडवतो 25 cos square theta plus 5 cos theta minus 12 is equal to 0. आता हे कसलं आहे म्हणून सर बरोबर आहे ना काय तर वेगळंच आहे अल्फा रूट आहे
काय होणार ही 12×5 = 60, सॉरी कॉस थिटाला मी एक्स मानतो, कॉस थिटाला अल्फा मानतो, अल्फा इज रूट, म्हणजे काय होणार 25 अल्फा स्क्वेअर प्लस 25 अल्फा स्क्वेअर प्लस 5 अल्फा मायनस 12 इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 0. समजतंय का रे? मग बघा बरं आता काय होणार आहे ते 12×5 = 60 ना, ह्याचा गुणाकार किती, गुणाकार 12×5 उरले 6, 12 × 2 = 24, गुणाकार 300, गुणाकार 300 वजाबाकी हो ना, कारण की मायनस आहे ना, वजाबाकी 5, वजाबाकी पॉझिटिव्ह 5 आहे आणि की ते मायनस आहे. गुणाकार 300 वजाबाकी पॉझिटिव्ह 5. 300 ला कसं लिहू शकता तुम्ही, 100 × 3, ठीक आहे, 20 × 5 × 3, 20 आणि 15. समजतंय का, 20 आणि 15 म्हणल्यावर कसं होणार रे, आता इथे बघा बरं कसं होणार रे, 20 आणि 15 आले का, 20 आणि 15 आलं, अल्फाची व्हॅल्यू 20 आणि 15. समजतं ना क्वाड्रॅटिक अल्फाची व्हॅल्यू कसं काढायचं, ह्यानं ह्याला गुणायचं, तो होणार गुणाकार. जर निगेटिव्ह असेल तर इथे जी दिलेली असते ना ती असते वजाबाकी, म्हणजे म्हणल्यावर ती वजाबाकी काय होणार -5, सॉरी +5 आहे ना, म्हणल्यावर 25 अल्फा स्क्वेअर प्लस 25 अल्फा. समजतंय काय होणार इथे येणार 20 अल्फा मायनस 15 अल्फा मायनस 12 इज इक्वल टू 0. ते 5 अल्फा कॉमन काढा, 5 अल्फा कॉमन काढलं, 5 अल्फा कॉमन काढलं, काढणार आहे 5 अल्फा कॉमन काढल्यावर इथे येणार 5 अल्फा प्लस 4, 5 अल्फा प्लस 4 आणि इथे येणार -1, इथे -3 येणार, सॉरी -3 येणार, 5 अल्फा मायनस सॉरी 5 अल्फा प्लस 4 इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 0. समजतंय का रे, इज इक्वल टू 0. ठीक आहे, म्हणल्यावर काय होणार आहे 5 अल्फा मायनस 3, 5 अल्फा मायनस 3 आणि 5 अल्फा मायनस 3 आणि 5 अल्फा प्लस 4, 5 अल्फा प्लस 4 इज इक्वल टू 0. आता इथे अल्फाची व्हॅल्यू 3/5 येते बघा आणि अल्फाची व्हॅल्यू -4/5 येते. आता यातली कुठली घ्यायची हे कोण ठरवतं म्हणा सर, हे ठरवतं π/2 अल्फा आणि हा म्हणल्यावर हे बघा कसा गेला रे π/2, समजतंय इथे ना π/2 पेक्षा लहान आहे ना, अल्फा पॉझिटिव्ह आहे, अल्फा इज पॉझिटिव्ह म्हणल्यावर हे तर नाही येणार, हियर अल्फा इज पॉझिटिव्ह किंवा रूट आहे ना, तो रूट आहे ना कॉस थिटा, सॉरी हा बरोबर चुकून झालं म्हणा सर, चुकून झालं, गडबड नाही करायची आपल्याला है ना. हा अल्फा इज इक्वल टू -4/5. आता अल्फा कुठे लाय झालाय रे, अल्फाच म्हणजे कोण, कॉस थिटा ना, मी रूट म्हणून अल्फा घेतला पण आपण कॉस थिटा मानलाय ना ते, म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू काय आली, कॉस थिटाची व्हॅल्यू 3/5 आणि कॉस थिटाची व्हॅल्यू आली -4/5. त्यातली कुठली व्हॅल्यू घ्यायची तर ते कोण ठरवणार, अल्फा कुठे आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये, अल्फा सेकंड क्वाड्रंट मध्ये. अल्फा जर सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल, अल्फा जर सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर तो काय देणार रे, अल्फा सेकंड क्वाड्रंट मध्ये ही व्हॅल्यू देणार. समजतंय, कॉस साइन 2 थिटा बहुतेक आपल्याला विचारला असेल का अल्फा विचारला, तर मला समजा नाही की नक्की गणित का होतं. अल्फा इज रूट म्हणल्यावर आता कॉस साइन 2 समजतंय, बघून सांगतो मी तुम्हाला हे गणित, ठीक आहे, तेच थांबूया आपण, कारण की काहीतरी घोळ आहे, टायपिंग मिस्टेक तर काहीतरी झाली असणार या. इन कॉस थिटा -4/5 एवढं तर इथपर्यंत तर आलो आपण, बरोबर आहे. आता पुढे काय करायचं, कारण की बघा ना काय विचारलं त्यांनी, π/2 अल्फा पाय दिलाय आणि sin 2 अल्फा विचारला. एवढं तर समजलं की sin 2 अल्फा निगेटिव्ह आहे, कारण की तो थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये येणार. अल्फा तर अल्फा दिलाय का थिटा दिलाय मला समजा ना. अल्फा इज रूट ऑफ कॉस स्क्वेअर थिटा, ठीक आहे,
बरोबर आहे. जर कॉस थिटाची व्हॅल्यू -4/5 घ्यायला ठीक आहे म्हणल्यावर मग आता तसंच काय तर होणार. एक मिनिट हा, मी काय तर करून बघतो, तुम्ही याकडे लक्ष देऊ नका. थिटाच आहे, अल्फा इज थिटा असंही घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, ते अल्फाच्या जागी थिटा करा. गणित चुकलंय बहुतेक, टायपिंग मिस्टेक आहे, तरच आन्सर निघणार आहे. ह्याचा फॉर्म्युला तुम्हाला आता माहित नाही, कारण की sin2 अल्फा जो फॉर्म्युला असतो ना रे, sin2 थिटा चुकून झालं बरं का. हे माझं सेकंड म्हणजे आपला जो चॅप्टर आहे ना रे, त्यामध्ये हा फॉर्म्युला येतो 2 sin थिटा cos थिटा. माफ करा मला, कारण की ऑब्जेक्टिव्ह माझ्याकडनं घेतलं. हा फॉर्म्युला येतो, हा फॉर्म्युला आपण प्रूव्ह करणार. त्याचा आन्सर हे येते -24/25 हे येते. कसं येते रे बघा, थिटाच्या जागी काय अल्फा आहे, बरोबर. थिटाच्या जागी काय अल्फा आहे, तर मग 2 × sin थिटा काय रे, sin थिटा आपल्याला इथे बघा ना. आता हा आपल्याला हे घेऊन जायचं ना, -4/5 का आला, कॉस अल्फा म्हणजे कॉस थिटा ना, म्हणल्यावर साइन थिटा. थिटा तर सेकंड क्वाड्रंट मध्ये, साइन पॉझिटिव्ह 3/5 × -4/5. ठीक आहे, खाली येणार 25, इथे येणार 4 × 12, 12 × 24 -24/5. फर्स्ट हे गणित बहुतेक सेकंडचे सेकंड चॅप्टर मधले. आम्हाला कसं होतं माहिती का, पहिल्या चॅप्टर मध्ये सगळे फॉर्म्युले होते, तुम्हाला नाहीये, तुम्हाला मध्ये सगळे गेले, त्यामुळे बहुतेक चुकून झालं असं माझ्याकडे. समजलं नाही, सॉरी. कारण की मी हे बघत नाही, ऑब्जेक्टिव्ह घेताना काय करतो मी, हे आन्सर कसं सॉल्व्ह करायचं ते बघत नाही. ठीक आहे, तुम्हाला काय वाटलं मी आधी ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करतो, नाही सोपं आहे, कळतंय. पण यात हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, त्यामुळे मला समजलं. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण बघणार, टेन्शन घेऊ नका, हे ऑब्जेक्टिव्ह स्किप करा. पुढे खूप चांगले ऑब्जेक्टिव्ह घेतलेले मी, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. हे बघा ना, आता हे खूप चांगलं ऑब्जेक्टिव्ह आहे, हे असलंच येणार ना काहीतरी सीईटीला म्हणा, जेईला म्हणा. जेईला जर कोणी बसणार असेल आबरू घालवायला तर चांगलंय. काय दिलंय बघा, 1/m m + n 1/m + n + 1/m + n. ठीक आहे, आणि m आणि n ची व्हॅल्यू तुम्हाला विचारली, m आणि n ची व्हॅल्यू तुम्हाला विचारली. तर आधी मी काय करतो, असलं काहीतरी विचारलंय तुम्हाला. ठीक आहे, मी काय करतो बघा, m + n ची व्हॅल्यू काढतो. m + n काढून बघा ना, काय येणार, m + n येणार sec थिटा + tan थिटा. म्हणजे काय येणार आहे, sec थिटा असतो 1/cos, आणि sin थिटा tan थिटा असतो sin थिटा cos थिटा. sin थिटा असतो cos थिटा, म्हटल्यावर काय येणार आहे बघा बरं, 1 + sin थिटा 1 + sin थिटा cos थिटा cos थिटा. समजते का रे, समजते. 1 + sin थिटा cos थिटा, आणि मग 1/1 + m काय येणार आहे, 1/1 + m 1/m + n, सॉरी 1/m + n काय येणार, cos थिटा sin थिटा cos थिटा 1 + sin थिटा, सॉरी 1 + sin थिटा. मग आता मला ह्याची व्हॅल्यू पाहिजे फक्त m + n + 1/m + n. ठीक आहे, m + n सोपं जातं, m + n + 1/m + n काय येणार रे बघा बरं, cos थिटा + 1/sin थिटा. ठीक आहे, प्लस 1 + sin थिटा cos थिटा. मल्टिप्लाय करा ना तिकडे, cos² थिटा लसावी घ्या, cos² थिटा प्लस, आणि ह्याला म्हणला आता हा 1 प्लस म्हणजेच काय येणार, हा a + b चा स्क्वेअर काय असतो, 1 + sin² थिटा प्लस 2 sin थिटा येणार ना, 2 sin थिटा × 1. a + b होल स्क्वेअर काय असतो, a² + 2ab + b². अरे प्लस b होल स्क्वेअर का असतो, a² + 2ab + b². अवघड आहे बरं का हे जर येत नसेल तर. 1 + sin थिटा, आणि खाली काय राहणार रे, खाली तर 1 + sin थिटा × cos थिटा राहणार का. cos थिटा लसावी घेतला ना आपण, म्हणल्यावर ह्याची व्हॅल्यू काय आणणार रे, ह्याची व्हॅल्यू येणार बरोबर. आता हा cos² थिटा + sin² थिटा किती येणार, 1
1 प्लस म्हणजे किती येणार 2 2 प्लस 2 साइन थिटा 2 प्लस 2 साइन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा समजतंय म्हणजे इथे कसं येणार बघा आपलं काय फक्त 1 अपॉन m प्लस m प्लस n काय आलं रे 2 प्लस 2 साइन थिटा इंटू 1 प्लस साइन थिटा आणि कॉस थिटा कशी काय आलं बघा बरं नीट बघा बरं नीट बघा बरं हा कॉस थिटा बरोबर आहे कॉस थिटा म्हणल्यावर कसं होणार कॉस थिटा म्हणल्यावर ठीक आहे आता 1 प्लस m ठीक आहे म्हणल्यावर आता वरनं न्यूमरेटर मधनं ना 2 कॉमन काढा ना काय येणार बघा 2 1 प्लस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा आणि इंटू कॉस थिटा ठीक आहे आता 1 प्लस साइन थिटाला 1 प्लस साइन थिटा गेलं म्हणल्यावर इथे आहे ना 2 अपॉन कॉस थिटा 2 अपॉन कॉस थिटा बट हे आन्सर नाही आहे आपला आन्सर काय आपला आन्सर आहे 1 अपॉन m इंटू 1 अपॉन n इंटू 1 प्लस m प्लस n आणि 1 अपॉन m काय 1 अपॉन m आहे कॉस का रे m ची व्हॅल्यू तुम्हाला दिली ना सेक थिटा बघायची आहे का बघायची बघा ना म्हणजे 1 अपॉन m काय होणार 1 अपॉन m इंटू कॉस थिटा ठीक आहे म्हणल्यावर बघा आता काय होणार 1 अपॉन m निघणार ना सगळीकडे 1 अपॉन m इंटू 2 अपॉन कॉस थिटा आणि 1 अपॉन m ची व्हॅल्यू आहे कॉस थिटा इंटू 2 अपॉन कॉस थिटा गेलं इज इक्वल टू 2 बघा ना कुठला आला आन्सर इज ए इज आन्सर समजते का रे समजते का हे खूप छान ऑब्जेक्टिव्ह होतं बघा कसं सॉल्व्ह करायचं पहा आय होप तुम्हाला समजलं असेल ठीक आहे आता हे लेंदी प्रोसेस झाली समजतंय खूप लेंदी प्रोसेस झाली ही आपल्याला अशी प्रोसेस नाही करायची ठीक आहे ही प्रोसेस कशी झाली लेंदी प्रोसेस झाली मी काय म्हणतो थिटाच्या जागी आता हे तुम्हाला माहिती का तुम्ही ठीक आहे एवढं सगळं आपण सॉल्व्ह केलं ना आपल्याला 2 एवढं मोठं खूप वेळ गेला बरोबर आहे आता इथनं माझ्या जबरदस्त ट्रिक स्टार्ट झाल्या बघा किती मिनिटं गेली रे आपली जवळपास 4-5 मिनिटं गेली का बघा ना तुम्ही सॉल्व्ह करताना मला 4-5 मिनिटं म्हणजे तुम्हाला 2 मिनिटं जाणारच ऑब्व्हियसली तुम्ही स्पीड मध्ये सॉल्व्ह करणार समजतंय तर काय करतो इथे तुम्हाला काही दिलं का रे त्यांनी की असं तुम्हाला बर्डन आणलं का थिटा तुम्ही असाच घ्यायला पाहिजे तसाच घ्यायला पाहिजे नाही थिटाच्या जागी तुम्ही 0 पुट करा ना काय फरक पडतो थिटाच्या जागी 0 पुट करा ना मग सेक 0 का असतो रे सेक 0 असतो 1 टॅन 0 का असतो टॅन 0 असतो 0 समजतंय टॅन 0 असतो 0 म्हणल्यावर m ची व्हॅल्यू काय येणार m ची व्हॅल्यू येणार 1 n ची व्हॅल्यू काय येणार 0 पुट करून बघा काय येते बघा 1 इंटू 1 प्लस 0 प्लस 1 अपॉन 1 प्लस 0 0 म्हणजे काय नाही 0 म्हणजे गेलं 1 इंटू 1 प्लस 1 काय येणार 2 ऑलवेज 2 गेलं आई शपथ किती 2 सेकंद 4-5 सेकंदात उत्तर आणि एवढं मोठं सॉल्व्ह करा नाही ना बरोबर आहे ना थिटाचं बर्डन आणलं का तुम्ही त्या थिटाची व्हॅल्यू 0 पुट करून बघा ना सेक थिटा आपल्याला 1 मिळतो किती चांगलं तसंच असतं रे हे ऑब्जेक्टिव्ह का आवडतं सीटला तर हेच असतं की माणसाने असं सॉल्व्ह करत बसावं त्याचा वेळ वाया जावा बस एवढंच असतं त्याला हे ट्रिक नाही सुचत थिटाची व्हॅल्यू 0 ठेवा आणि हे कोण सांगतं हे जे शिकवतात ना ऑब्जेक्टिव्ह करत हे असंच सांगतात हे थेअरी वगैरे घेत नाही पण थेअरी खूप इम्पॉर्टंट आहे कारण की हे आता तुम्हाला किती छान जमलं असं ना सॉल्व्ह करायला कॉमन काढा वगैरे वगैरे प्रत्येक वेळीच ही लागणं शक्य नाही बरोबर प्रत्येक वेळी लागणं शक्य नाही त्यामुळे आपल्याला काय तर करावंच लागणार ना आता प्रत्येक वेळी बरोबर आहे मागच्या ह्याच्यात बघा बरं कसं होतं मागच्या विशिष्ट एक व्हॅल्यू विचारली आपल्याला ना त्यामुळे मग गोळ होणार समजतंय का रे ओके तर मग बघायचं का रे पुढे जायचं लास्ट गणित असेल आपलं हे दिस इज अवर लास्ट गणित
तर हे tan1 इंटू tan2 डिग्री इंटू tan3 इंटू tan किती सोपं आहे ना. याचे ऑप्शन पण होते माझ्याकडे, ऑप्शन पण होते. पहिला ऑप्शन 0 होता, दुसरा ऑप्शन 1 होता. पण ऑप्शन खूप म्हणजे ऑप्शन टाकायला पण मेहनत लागते रे, कंटाळा येतो. त्यामुळे मला आता कंटाळा आला, त्यामुळे मी नाही लिहिले ऑप्शन. पण आता इथे लिहितो म्हणून सांगतो की काय तर 3 असेल. ठीक आहे. तर टॅन कसं करणार आहे? अरे खूप सोपं, खूप सोपं. म्हणजे सांगू का तुम्हाला एक 10वीत फॉर्म्युला होता. काय फॉर्म्युला होता? पुढे आपल्या अलाइड अँगल म्हणून तो येणार आहे. पण कशा नव्हता बघा, टॅन ऑफ π/2 मायनस थिटा. टॅन ऑफ π/2, π/2 म्हणजे काय रे? 90 ना. टॅन 90 मायनस थिटा म्हणा ना. हा 10वीतला फॉर्म्युला तुमचा 10th मध्ये. इज इक्वल टू कॉट थिटा. इज इक्वल टू कॉट थिटा. समजते? म्हणल्यावर जर तुम्ही बघितलं ना, तर टॅन ऑफ 90, टॅन 90 काय येतो? सॉरी, टॅन ऑफ बघा ना तुम्ही, टॅन थिटाच्या जागी 60 वापरून बघा ना. थिटाच्या जागी 60 वापरा. 60 का आला? टॅन 60 किती आला रे? बरोबर कॉट 60. कॉट 60 टॅन म्हणजे इथे किती आला? टॅन 30. टॅन 30 बरोबर कॉट 60. बघा ना, टॅन 30 असतो 1/√3 है ना. टॅन 60 जास्त √3 म्हणजे कॉट 60 किती येणार? 1/√3. सेम. म्हणजे हा फॉर्म्युला व्हॅलिड आहे, एवढं तर समजतंय. हा फॉर्म्युला व्हॅलिड आहे. प्रूफ वगैरे नको. त्याचा अलाइड अँगल काय 10वीत होता, विसरला आम्ही. हा फॉर्म्युला व्हॅलिड आहे, एवढं तर समजतंय. हा फॉर्म्युला व्हॅलिड आहे म्हटल्यावर हा इथे ठेवून बघा ना. हा इथे ठेवून बघा. हा टॅन 89 हा असा मी लिहू शकतो का? एक कॉट ऑफ काय म्हणू, सॉरी, टॅन ऑफ असा लिहू शकतो का रे? टॅन ऑफ 90 मायनस 1. आणि टॅन ऑफ 90 मायनस 1 म्हणजेच काय? कॉट 1. पण तुम्ही जर बघितलं तर टॅन 1 इंटू कॉट 1 का असतो 1? कारण की कॉट म्हणजेच काय? 1/tan. टॅन म्हणजे काय? 1/cot ना. मग असं कुठपर्यंत चालायचं बघा ना. 89ला 1 गेला, 88ला 2 गेले, 87ला 3 गेला. असं कुठपर्यंत? असं 45 आणि 45 पर्यंत येणार. पण कॉट 45 किती असतो? 1. टॅन 45 पण किती असतो? 1. समजतंय ना. 45ला एंड होणार, परत ते सेम. म्हणजे असं कॅन्सल होतच राहणार एकेकाला. कॉटला आणि टॅन एकमेकाला कॅन्सल होतच राहणार. एकमेकाला कॅन्सल होतच राहणार म्हणल्यावर आन्सर किती येणार? 1. संपला विषय. हा तुम्हाला फॉर्म्युला मला आठवण करून द्यायचा होता. जर विसरला असेल टेन्शन घेऊ नका, आपल्याला पुढे तो शिकायचा आहे. पण तो आता असा शिकायचा आहे की π/2 नसणार. π/2 पण असणार, पण पाय असणार, 2π असणार, 3π असणार, 4π असणार, अनंत पाय असणार, इन्फिनिटी पाय असणार. बरोबर आहे? ठीक आहे. टॅन ऑफ π/2 मायनस थिटा कॉट थिटा. साइन ऑफ 90 मायनस थिटा अलाइड अँगल म्हणून आहे कन्सेप्ट. तो आपण बघूया पुढे. पण हे 10वीतला काही फॉर्म्युला होता म्हणून थोडासा आठवण करून दिला. आता इथून पुढे फक्त ऑब्जेक्टिव्ह घेणार मी. जो आपला 5th सेशन जो होणार ना रे, तो ऑब्जेक्टिव्ह सेशन होणार. तो 12वीच्या माणसांनी जरी बघितला ना, तुमचे कोणी मित्र असतील 12वीचे, त्यांना पण व्हिडिओ शेअर करा. तेवढीच त्यांची रिव्हिजन होईल की ट्रिग्नोमेट्री त्यांना किती जमते आणि किती खूप इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन येतो, एक तर क्वेश्चन असतो 2 मार्क माणसाला कुठनं ते कुठून लिहू शकतात माहिती आहे तुम्हाला. तर संपलं मग आपलं लेक्चर. गॉड ब्लेस यू. बाय मल्हार बी पुजारी. आज थोडंसं वेगळं. ठीक आहे. बेस्ट. मग असाच अभ्यास करत राहा, लेक्चर बघत राहा. काय वाईट नाही शिकवत मी असं मला वाटतं. ठीक है. बाय बाय, गुड नाइट, टेक केयर, स्वीट ड्रीम. और फिर से बाहर मत जाओ, बाहर कोरोना है, अंदर ही बैठो और बहुत अच्छे पढ़ते रहो बस.